लोगोस मिनिस्ट्री मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मी ॲलन लोबो आपणास प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा तारणारा त्याच्या पवित्र नावामध्ये शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो। माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आज आपण अद्भुत चमत्कार चिन्हे यांद्वारे होणारी फसवणूक या विषयाकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत। हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि आजच्या ख्रिस्ती जगतामध्ये काय स्थिती आहे याकडे आम्ही पाहणार आहोत। मत्ती शुभवर्तमान याचा 24 अध्याय याचं 3 ते 5 वचन मी आपणापुढे वाचत आहे। तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा। येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांस फसवितील। या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत आणि त्याचे शिष्य जे त्याच्याबरोबर एवढी वर्षे जवळजवळ 3 वर्षापेक्षा अधिक काळ त्याच्याबरोबर होते, ते आता येशू बरोबर बसलेले आहेत, आपले प्रश्न मांडत आहेत, येशूशी आपला संवाद करीत आहेत। अंत समयामध्ये काय होणार आहे याविषयी येशू त्यांना उत्तर देत आहे आणि येशू ज्यावेळेला उत्तर देत आहे तेव्हा येशूचं उत्तर 4थ्या वचनात आम्ही पाहत आहोत, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा। अर्थात फसवणुकीचा एक काळ येणार आहे आणि आज आम्ही त्याच काळामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि ही फसवणूक दुष्ट शैतान ख्रिस्त विरोधी आत्म्याद्वारे करणार आहे। अर्थात फसवणुकीविषयी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्या मंडळीला सूचना देत आहे, चेतावणी देत आहे आणि पुढे जाऊन प्रभू येशूने 24 वचनामध्ये एक महत्वाची भविष्यवाणी केलेली आहे। कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील। देवाचं लक्ष आपल्या निवडलेल्या लोकांवर आहे, पण हे निवडलेले लोक देखील फसविले जावे म्हणून एक सेवकाई त्या ठिकाणी येईल आणि ती सेवकाई मोठी चिन्हे आणि अद्भुते दाखवितील आणि या चिन्हे आणि अद्भुते यांच्या मार्फत निवडलेल्या लोकांना देखील फसविण्यात येईल याची संभावना या ठिकाणी दाखविण्यात आलेली आहे। अशी एक सेवकाई चालू होईल जी फसवी असेल आणि ती निवडलेल्यांना फसवील, निवडलेल्यांना आकर्षित करेल आणि ही सेवकाई अद्भुत चिन्हे आणि चमत्कार यांच्याद्वारे आहे। अनुवाद याचा 13 अध्याय 1 ते 5 वचन मी आपणापुढे वाचत आहे। तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रकट झाला व त्याने तुम्हाला काही चिन्ह किंवा चमत्कार दाखविला आणि त्या चिन्हांचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हाला प्रत्यय आला आणि तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हाला सुचविले, तरी त्या संदेष्टाचे किंवा त्या स्वप्न पाहणाऱ्यांचे तुम्ही ऐकू नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे। तुम्ही आपला देव परमेश्वर याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी व त्यालाच चिकटून राहावे। त्या संदेष्टाला किंवा स्वप्न पाहणाऱ्याला जीवे मारावे, कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हाला मिस्र देशांतून बाहेर आणले व दास्य गृहांतून सोडविले, त्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हाला फितवितो। अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून या दुष्टाईचे निर्मूलन करावे। अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत ही एक दुष्टाई आहे आणि या दुष्टाईचे निर्मूलन कसे करावे हे ही परमेश्वराने शिकविलेलं आहे। मोशे जो देवाचा महान संदेष्टा, त्याने इतर अनेक जे संदेश दिले त्या संदेशापैकी हा अत्यंत महत्वाचा संदेश अनुवाद 13 अध्यायामध्ये आम्हाला आढळतो। अर्थात आम्ही 1 ते 5 वचन जे वाचले यामध्ये आम्हाला खोटे प्रचारक आढळत आहेत। एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे आम्हाला अनुवाद 13 वरून पारखता येते। अनुवाद 13 अध्याय
ख्रिस्ती लोकांसाठी फार महत्वाचा अध्याय आहे. अर्थात 6 ते 11 वचन हे कुटुंब आणि नातेवाईक हे कशा प्रकारे गुप्तपणे फूस लावतात याविषयी दिलेला आहे. 12 ते 18 वचन हे संपूर्ण समाज ज्यामध्ये आम्ही राहतो, एखादं नगर, खेडेगाव किंवा शहर असू शकते, आणि ते सर्व कशा प्रकारे आपल्या समाजात एका संस्कृतीद्वारे देवापासून, खऱ्या जिवंत देवापासून कसं फितवावं यासाठी प्रयत्न करीतात. म्हणून या ठिकाणी या 13 अध्यायामध्ये आम्ही 3 वेगवेगळ्या गोष्टी पाहत आहोत. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या परमेश्वरापासून मनुष्याला परावृत्त करण्यास लावतात. परंतु आज आम्ही आमचं लक्ष 1 ते 5 वचनाकडे आम्ही लावत आहोत. आजच्या जगामध्ये आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी, विविध देशामध्ये, राज्यामध्ये पुष्कळ स्त्रिया आणि पुरुष दावा करीत असताना आढळत आहेत की आम्ही देवाविषयी बोलत आहोत, आम्ही देवाचे खास व्यक्ती आहोत, आणि अशा प्रकारे ते आपल्या स्वतःला संदेष्टा, प्रॉफेट्स किंवा अपॉस्टल्स म्हणजे प्रेषित अशा प्रकारचे शीर्षक वापरत आहेत. परंतु त्यांची शिकवणूक देवाच्या सत्य वचनाला धरून नाहीये. हे फार गोड बोलणारे व्यक्ती असतात आणि त्यांना ओळखण्यासाठी त्यांची पारख करावी लागते. खरे कोण आणि खोटे कोण म्हणजे बनावटी कोण याची पारख पवित्र आत्माच करीत असतो. आज देवाच्या लोकांना जर सर्वाधिक मोठा धोका जर काही असेल तर तो खोटे प्रचारक, खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक, खोटे पाळक, खोटे प्रेषित आणि खोटे सुवार्तिक यांच्याद्वारे आहे. म्हणूनच आम्हाला सर्व आत्म्यांची पारख करण्यास सांगितलेली आहे. योहानाचं पहिलं पत्र याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन, प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. बघा, सर्व आत्म्यांचा विश्वास धरण्यास आम्हाला मनाई करण्यात आलेली आहे. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत आणि ते कोणत्याही प्रकारचं टॅग किंवा लेबल लावून फिरत नसतात की आम्ही खोटे संदेष्टे आहोत. ते आम्हाला सहज फसवू शकतात. म्हणून आमच्याकडे पवित्र आत्मा हवा, देवाच्या वचनाचं ज्ञान हवं, जेणेकरून आम्ही प्रत्येक गोष्टीची पारख ती खरी आहे की खोटं आहे हे करू शकतो. अनुवाद याच्या 13व्या अध्यायाकडे आम्ही आमचं लक्ष लावूया. या ठिकाणी आम्हाला पहिल्या वचनात असं आढळत आहे की तुमच्यामध्ये म्हणजे मंडळीमध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रकट झाला. लक्षात घ्या, एक संदेष्टा असतो ज्याच्याकडे देवाचं वचन येत असते. परंतु या ठिकाणी संदेष्टे 2 प्रकारचे आहेत, एक खोटा संदेष्टा आणि एक खरा संदेष्टा. खरा कसा ओळखावा आणि खोटा कसा ओळखावा याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. खोटा कशावरून खोटा आणि खरा हा कशावरून खरा हे आम्ही ओळखणं आम्हाला फार आवश्यक आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, वचन असं म्हणते की त्याने तुम्हाला काही चिन्ह किंवा चमत्कार दाखविला. आता या ठिकाणी एक संदेष्टा उद्भवलेला आहे आणि तो चिन्ह आणि चमत्कार दाखवित आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही काय गोष्ट पाहत आहोत, चिन्ह किंवा चमत्कार दाखविला. हे फार अत्यंत आकर्षक अशी गोष्ट आहे. प्रभू येशूने जी मत्ते 24 मध्ये भविष्यवाणी केली ती आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. चिन्ह आणि चमत्कार, आणि त्या चमत्काराचा किंवा त्या चिन्हांचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हाला प्रत्यय आला. चमत्कार पण घडत आहे, तुम्हाला प्रत्यय येत आहे की चमत्कार झालेला आहे. अर्थात हा व्यक्ती चिन्हे दाखवित आहे, सुपरनॅचरल पॉवर दाखवत आहे, अद्भुत असं सामर्थ्य प्रदर्शित करीत आहे आणि त्याद्वारे लोकांना कन्व्हिन्स करीत आहे, विश्वास ठेवण्यास लावत आहे. लोकांचं लक्ष त्या गोष्टीकडे वेधत आहे. जे त्यांच्या समोर घडत आहे त्यावरून अनेक अनुयायी बनत आहेत. ते चमत्कार करणाऱ्यावर आणि चमत्काराच्याही प्रेमामध्ये पडतात. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, गरजू व्यक्ती कोणी आलेले आहेत, त्यांना मुलं नाहीत, संतान नाही, संतानाच्या अपेक्षेने ते आलेले आहेत आणि अशा वेळेला तो व्यक्ती त्यांना एखादं चिन्ह दाखवतो आणि ती गोष्ट घडून येते. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहतो की त्यांच्याद्वारे घडणाऱ्या चमत्कारावरून ते भविष्यवादी आहेत असं देवाचं वचन सांगत नाही. देवाचं वचन हे शिकवत आहे
की त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये, चमत्कार, चिन्हे किंवा स्वप्नांचा अर्थ देखील सांगितला, परंतु देवाच्या शिक्षणापासून दूर नेतो, तर तुम्हाला ओळखायचं आहे की तो देवापासून नाही. लोक अशा व्यक्तींना चमत्कार करणारे म्हणतात आणि लोकांच्या मनात अभिमान येशू ख्रिस्ताविषयी निर्माण होण्याऐवजी त्या व्यक्तीविषयी अभिमान निर्माण होतो. प्रत्येक प्रचारकाचं काम हे आहे की हे मी केलेलं नाही, हे प्रभू येशू करीत आहे, त्याने येशूला पुढे करायला हवं. आम्हाला असे आढळत आहे की लोक अशा व्यक्तींना पूज्य समजतात. हे व्यक्ती स्वतःचा नकार करीत नाहीत. हे व्यक्ती लोक समुदायाला असे शिकवत नाहीत की मी कोणीच नाहीये, हे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्त करीत आहे, म्हणून तुम्ही मला गौरव देऊ नका, माझ्या प्रभावाखाली येऊ नका. परंतु फारच थोडे लोक आहेत जे देवाकडून पारख करणारे लोक आहेत. बाकीचे अनेक लोक चमत्काराला नमस्कार करीत असतात. हे खोटे प्रचारक जे आहेत हे आपल्या नावापुढे अशा प्रकारे संदेष्टा, प्रॉफेट, अपॉस्टल अशा प्रकारचे शीर्षक लावून फिरताना आढळत आहेत. वास्तविक हा केवळ एक मुखवटा आहे जो लोकांना घोटाळ्यात आणि गोंधळात पाडणार आहे. म्हणून प्रकटीकरण 2 अध्याय याच्या 2 वचनामध्ये आम्हाला आढळते की त्या ठिकाणी इफिसच्या मंडळीमध्ये खोटे प्रेषित होते आणि या खोट्या प्रेषितांना मंडळीने पारखलेलं आहे. आज मंडळ्यांनी देवाच्या वचनाद्वारे अशा सर्व व्यक्तींना पारखणं आवश्यक आहे. येशूने किंवा येशूच्या प्रेषितांनी देखील कधीही आपल्या स्वतःला गौरविलेले नाही. आम्हाला दिसते की प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण शुभवर्तमानामध्ये जेवढे काही चमत्कार घडलेले आहेत त्या सर्व चमत्कारामध्ये एका वेळेला देखील आपल्या स्वतःकडे गौरव घेतला नाही. त्याने कधी एक शब्द देखील बोलला नाही की मी तुला बरे केले, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, जा. हे येशूचे शब्द होते. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळते की कधीही त्यांनी प्रसिद्धी घेतली नाही. प्रभू येशूने आपण प्रसिद्ध होऊ नये म्हणून चमत्कार झालेल्या व्यक्तींना कळविले की तुम्ही हे कोणाला सांगू नका. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहतो, तो प्रचारक जो आहे तो या ठिकाणी लोकांना त्यांचा फोन नंबर, त्यांची जन्मतारीख, त्यांच्या बँकेची माहिती, अकाउंट नंबर या गोष्टी सर्व लोकांना सभेपुढे सांगतो आणि ते खरे आहे असे पाहून जे जमलेला लोकसमुदाय हा त्या व्यक्तीला, प्रचारकाला संदेष्टा ही पदवी बहाल करतात व समजतात की हा कोणी एक देवाचा महान मनुष्य आहे. मग ते त्या व्यक्तीच्या शिकवणुकीला मानू लागतात, त्याच्या सेवकाईला ते उचलून धरितात, त्याच्या सेवकाईला मदत करीतात एवढी की त्यांच्यासाठी आपला वेळ, आपली संपत्ती, आपले सोने नाणे, पैसा, आपले कौशल्य पणाला लावतात, कारण त्यांना त्यांची सेवकाई अस्सल म्हणजे खरी भासते. त्यांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यास ते मदत करीत असतात आणि त्यांना अद्भुत प्रचारक म्हणून संबोधण्यात येते. त्या नावाखाली आपली छाप सत्याचे ज्ञान नसलेल्या लोकांवर सहज पाडत असतात. त्यांच्याकडे देवाचे सत्य वचनही नसते. त्यांचे लक्ष सर्वाधिक महत्कृत्ये, अद्भुते या गोष्टींकडेच खिळलेले असते व ते या कारणामुळे बायबल काय शिकविते त्याच्या पलीकडे म्हणजेच पुढे धावत असतात. हे व्यक्ती त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना आव्हान देऊन म्हणतात, प्रथम एका माणसाला मरणांतून उठवून दाखवा, मग या आणि माझी कान उघडणी करा. अशा पद्धतीने ते आपल्या मतांचा अद्भुत कृत्यांच्या आधारावर आपली मते मांडताना दिसत आहेत. हे व्यक्ती पैशांची मागणी करीतात. वास्तविक येशू ख्रिस्त मनुष्याला बरे करीतो, परंतु हे बरे झाल्यावर पैशांची मागणी करीतात. अमुक एक चेक लिहून द्या, अमुक अमुक अमाउंट तुम्ही द्या, म्हणजे तुम्हाला परमेश्वर फार आशीर्वाद देईल. विविध वचने आणि अनुभव कथन करून लोकांची मने भुलविली जातात. अर्थात हे प्रचारक जे आहेत हे असं शिकवतात, तुम्ही गरीब आहात म्हणजे तुम्हाला देवाचा शाप लागलेला आहे. तुम्ही कधी बायबलमध्ये असं वचन ऐकलं आहे काय की तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही शापित आहात? येशू स्वतः गरीब होता. येशूने म्हटले, खोडकास बिळे, आकाशांतले पाखरास कोटी आहेत, राहण्याचे ठिकाण आहेत, घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. तिमिथिकरास पहिले पत्र 6 अध्याय 8 वचन म्हणते, आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. अर्थात
वचन आम्हाला शिकविते की तुम्ही समाधानी आणि तृप्त कसे असावे. परंतु या ठिकाणी हे जे प्रचारक आहेत हे शिकवितात की तुम्ही गरीब आहात आणि तुम्हाला श्रीमंत बनणं गरजेचं आहे, कारण गरिबी हा शाप आहे. म्हणजे नेमकं देवाच्या वचनाच्या विरुद्ध शिकवितात. मिखाचा 3 अध्याय 5वं वचन म्हणते, जे संदेश हे माझ्या लोकांस बहकवितात, काही चावावयास मिळाले तर कल्याण असो असे ते म्हणतात, आणि ज्यापासून त्या चावावयास मिळत नाही त्याबरोबर लढण्याची ते तयारी करीतात. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत, ही लोक अशा प्रकारे लोकांकडून काहीतरी लुबाडू इच्छितात, काहीतरी प्राप्त करू इच्छितात, लोकांना फसवू इच्छितात, बहकू इच्छितात. आज अनेक ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे चमत्कार ज्या ठिकाणी होत आहेत असे लोकांच्या रांगा लावलेल्या आम्हाला आढळत आहेत. काय येशूला व त्याच्या शिष्यांना, प्रेषितांना कधी कोणावर हात ठेवून पाडताना पाहिले आहे काय? या बायबलमध्ये कधी तुम्ही पाहिले काय? येशूने किंवा त्याच्या प्रेषितांनी कोणावर हात ठेवले आणि तो पडत नाही, त्याला पाडलं पाहिजे, अशा प्रकारची सेवा कुठे बायबलमध्ये तुम्हाला आढळली काय? जरा पडताळून पाहिलं पाहिजे. खरं काय आणि खोटं काय हे आम्ही समजलं पाहिजे. अनेक नामवंत प्रचारक या जगामध्ये आम्हाला आढळतात जे फार सुप्रसिद्ध आहेत, परंतु ते आपल्या सभेमध्ये लोकांना असा हातवार करून खाली पाडत असतात. काय येशूने असं कधी केलं काय? याला आध्यात्मिकतेचा काही आधार आहे काय? अशा प्रकारे पाडून आम्ही काय साबित करू इच्छित आहोत? देवाचं वचन आम्हाला शिकवते की मनुष्याच्या प्रभावाखाली कधीही येता कामा नये. यशाचं पुस्तक 2 अध्याय याचं 22 वचन मी आपणापुढे वाचत आहे. मनुष्याचे नावच घेऊ नका, त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे, त्याला काय जमेस धरावायचे आहे, असं देवाचं वचन आम्हाला म्हणत आहे. म्हणजे ज्या मनुष्याच्या नाकात श्वास आहे त्याच्यावर तुम्ही असा भरोसा करू नका की तो काहीतरी करेल तुमच्यासाठी. यिर्मयाचं पुस्तक 17 अध्याय आणि 5वं वचन मी वाचत आहे. परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहू करीतो आणि ज्याचे अंतकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. अर्थात तुम्ही आणि आम्ही आमचं जीवन तपासणं फार आवश्यक आहे. काय आमची भिस्त कोणा माणसावर गेली आहे काय? आम्हाला तपासण्याची गरज आहे. आम्ही मनुष्याला आपला बाहू बनवला आहे काय? तपासण्याची गरज आहे. आमचे अंतकरण परमेश्वरापासून फिरले आहे काय आणि कोणा माणसाच्या प्रभावाखाली आला आहे का? देवाचं वचन म्हणते तो व्यक्ती शापित आहे. आम्हाला देवावरच भरोसा करायचा आहे. स्तोत्रात दावीद म्हणतो, मनुष्याचे सहाय्य व्यर्थ आहे, तुम्हाला आणि आम्हाला देवाच्या वचनाकडे पाहायचं आहे. देव मनुष्याविषयी काय म्हणत आहे, म्हणून या सर्व चुकीच्या प्रभावापासून आम्हाला मुक्त होण्याची गरज आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय 27 वचन म्हणते, कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हा सांगण्यास मी कसूर केली नाही. अर्थात देवाचा संपूर्ण मनोदय म्हणजे होल काउन्सिल ऑफ गॉड. देवाचं वचन कोणता वचनांतील एखादा भाग शिकवत नाही, एका भागावर केवळ दाब देत नाही, परंतु संपूर्ण वचन स्वीकारणारा व्यक्तीच खरा ख्रिस्ती व्यक्ती असतो. म्हणून आजच्या जगामध्ये आम्हाला हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी या विषयीचे जे शुभवर्तमान गाजविणारे प्रचारक आढळतात त्यापासून आम्ही सावध राहायला हवे, त्यांच्यापासून आम्ही पळ काढायला हवा. अर्थात हे व्यक्ती जे आहे ते आपल्या भविष्यवाणीबद्दल पैसे त्यांना द्यावे लागतात, कारण ते तशी अपेक्षा करीतात. या खोट्या संदेष्टांकडे 2 पद्धती आहेत ज्याद्वारे ते पैसे उकळतात. पहिली पद्धत, ते प्रथम तुमची स्तुती करतील व तुम्ही भरभराटीला याल. जेथे तुम्ही जात आहात, म्हणजे गल्फ कंट्रीमध्ये, पाश्चिमात्य देशात कामासाठी जात आहात, ते प्रथम तुम्हाला खुश करीतात. म्हणजे त्यांना तुमच्याकडून काहीतरी उत्तम वस्तू भेट म्हणून हवी आहे. मग तुम्हीही तेच कराल जे त्यांनी तुम्हाला भविष्यवाणी सांगितले आहे. मग त्यांची भविष्यवाणी तुम्ही पूर्ण करता. ही एक मानसशास्त्रीय योजलेली युक्ती आहे. तुम्ही खुश होता कारण तुम्हाला जे हवे तेच मिळणार अशी मंजुरी मिळाली आहे. म्हणून जेथे तुम्ही जायचे आहे तेथे तुम्हाला पैसा मिळेल असे सांगितले जाते. तो संदेष्टा फार खुश होतो कारण त्याला उत्तम भेट तुमच्याकडून मिळते. सैतानही खुश होतो कारण दोघांनाही फसविण्यात आलेला आहे. परंतु देव एकच व्यक्ती आहे जो या सर्व गोष्टीत दुःखी होतो. या ठिकाणी दुसरी पद्धत ही खोटे संदेष्टे अवलंबितात, ती ही आहे की भविष्यात नजीकच्या काळात तुम्हाला धोका संभवत आहे ज्याविषयी तुम्हाला काहीच माहित नाहीये. ते म्हणतात सैतान तुमच्या मागे लागलेला आहे,
परंतु तो असं दाखवतो की मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन आणि मग तुम्ही पूर्णपणे त्यातून मुक्त व्हाल. त्या पद्धतीनेही त्यांच्याकडून पैसा काढण्यात येतो, कारण तुम्ही त्यांचे आभार मानले की तुम्ही धोक्यापासून वाचले गेले, जो धोका वास्तविक अस्तित्वातच नव्हता. त्यांचे ध्येय या दोन्ही गोष्टींच्या मागे तुमच्या पाकिटाकडे आहे. ख्रिस्ताच्या एकनिष्ठ प्रेमापासून ते तुम्हाला दूर नेतात. यांचे लक्ष फक्त पृथ्वीवरील गोष्टींकडे असते. आज आम्हाला सर्वाधिक लोक फसत असताना आढळत आहेत. याचे कारण काय? ही गोष्ट एकदम स्पष्ट आहे. कारण प्रथम बायबल जो देवाचा शब्द त्याकडे ते दुर्लक्ष करीतात. बायबलची म्हणजे देवाच्या वचनाची त्यांना ओळखच नाहीये, कारण ते बायबल वाचण्याची आवड धरत नाहीत. त्याच्याविषयी त्यांना रस वाटत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की कोरिन्थीकरास पहिले पत्र 2 अध्याय 11 वचन म्हणते, देवाच्या आत्म्याशिवाय देवाच्या गोष्टी जाणणारा आम्हामध्ये कोणीच नाही. अर्थात देवाच्या गोष्टी देवाचा आत्माच आम्हाला कळवितो. म्हणून या ठिकाणी ही लोक धूर्तपणाने फसविण्यात येतात, भ्रांतीमध्ये सहज सापडतात आणि या कारणामुळे त्यांच्या जीवापर्यंत सैतानाचे म्हणजे सर्पाचे विष त्यांच्या जीवापर्यंत पोहोचले असते. अर्थात आम्हाला असं आढळत आहे की अनेक लोक बायबलचं ज्ञान त्यांच्याकडे नसल्या कारणाने अज्ञानाने नाश पावत आहेत. अर्थात अंध भक्त बनवून ते अनुयायी बनत आहेत. ज्या गोष्टीवर मी भरोसा ठेवला आहे ती गोष्ट नक्की बायबलमध्ये कुठे आढळते का, या गोष्टी आम्ही पारखायला हव्यात. प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय 11 वचन. या ठिकाणी संत पॉल आणि सीला हे दोघे बिरू या नावाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी एक अशा प्रकारचा लोकसमुदाय त्याचं भाषण ऐकण्यासाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी जमा झालेले आहेत. 11 वचन. तेथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? संत पॉल देवाचा संदेश आहे, देवाचं वचन त्यांना सांगत आहे, परंतु ते देवाचं वचन कसं स्वीकारत आहेत? ज्या गोष्टी संत पॉलापासून त्यांनी ऐकल्या त्या गोष्टी शास्त्रात आहेत किंवा नाहीत या गोष्टीची पडताळणी त्यांनी केली. अर्थात आज अनेक लोक अशा प्रकारे पडताळणी न करता चिन्ह आणि चमत्कार घडत आहेत म्हणून त्या व्यक्तींच्या प्रभावाखाली येतात. ही गोष्ट फसवणुकीस कारणीभूत ठरते. म्हणून बायबलमध्ये एखादी गोष्ट मी जो विश्वास केला आहे तो स्वतः बायबलमध्ये उघडून वाचला पाहिजे, तरच त्या गोष्टीवर आम्ही भरोसा करू शकतो. जर पवित्र शास्त्रात ती गोष्ट नाही तर आम्ही ती गोष्ट रिजेक्ट करायला हवी. कोणी म्हणेल की आम्हाला खरं काय हे कसं कळेल? यशायाचं पुस्तक 8 अध्याय 20 वचन. धर्मशास्त्र व विधी यांकडे पहा, ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांकरिता निश्चय प्रभात समय नाही. अर्थात ही लोक अंधकाराने व्याप्त आहे. जे देवाचं धर्मशास्त्र म्हणजे पवित्र शास्त्र ह्याप्रमाणे बोलत नाहीत त्यांच्याकडे प्रभात नाही म्हणजे उजेड नाही, प्रकाश नाही. गलतीकरस पत्र 1 अध्याय 8 वचन. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? कोणीही प्रचारक असो, कोणी कितीही लोकांनी त्याला स्वीकारलेलं असो, परंतु तुम्ही आणि आम्ही जे देवाच्या वचनाला अनुसरणारे आहोत, केवळ वचनाला मानणारे आहोत, त्या तुम्ही आणि आम्ही या वचनाप्रमाणे ती सुवार्ता तो व्यक्ती प्रचार करीत आहे की नाही हे पाहणं फार आवश्यक आहे. जर तो ती सुवार्ता सांगत नसेल, त्याची सुवार्ता जर काही वेगळी असेल तर तुम्हाला आणि आम्हाला फार सावध राहण्याची गरज आहे. येथे वचन असं शिकवत आहे की तो व्यक्ती जे सांगत आहे वचनाबाहेर तो शापभ्रष्ट आहे. म्हणून अनुवाद 13 अध्यायामध्ये याविषयी मोशे पुढे काय म्हणत आहे आम्ही पाहूया. अनुवाद 13:2. त्या चिन्हांचा किंवा त्या चमत्काराचा आम्हाला प्रत्यय आला आणि तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्यांनी तुम्हाला सुचविले. आता बघा, हा व्यक्ती सगळं काही करीत आहे,
चिडणे करीत आहे, अद्भुत कार्य करीत आहे, लोक त्याच्याकडे येत आहेत, अनेक लोक साक्ष देत आहेत की असं झालं तसं झालं आणि सगळं खरं घडत आहे असं आम्ही पाहत आहोत. परंतु देवाचं वचन म्हणते तो व्यक्ती खरा जो देव, जो एकमेव बायबलचा देव, त्याला अनुसरण्याचे सोडण्यास लावत आहे. अशा वेळेला देवाचं वचन शिकविते. तिसरं वचन, तरी त्या संदेष्टांचे किंवा त्या स्वप्न पाहण्याचे तुम्ही ऐकू नका. आम्हाला देवाचं वचन मानलं पाहिजे. तुम्ही म्हणाल नाही पण तो खूप संदेश सांगतो, तो खूप चमत्कार करीतो, तो अद्भुत कृत्य करीतो म्हणून आम्ही त्याचं मानतो. लक्षात घ्या, वचन म्हणते त्याचं शिक्षणावरून आम्ही त्याला ओळखायचं आहे. त्याच्या चमत्कारावरून, त्याने स्वप्नाचा अर्थ बरोबर सांगितला, त्याने अनेक चिन्हे चमत्कार घडवून आणली, तरीही त्यावर विश्वास करण्यास आम्हाला मनाई केली आहे. वचन म्हणते की त्याचं ऐकू नका. हे सगळं का घडत आहे? चिन्हे तो करत आहे, खोटे शिक्षण त्याचे आहे, देवाच्या वचनाला तो अनुसरून नाही, तरी पण त्याच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे. अर्थात देवाने त्या व्यक्तीला मुद्दाम उभं केलेलं आहे, त्या व्यक्तीला मुद्दाम दान दिलेलं आहे की त्याने स्वप्नांचा अर्थ सांगावा, चिन्हे करावी, चमत्कार करावी आणि लोकांना भुलवावे. अर्थात देव ही गोष्ट पाहत असतो की आम्ही देवावर खरे प्रेम करतो काय. या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहतो की एक आध्यात्मिक पारख देव या ठिकाणी करीत असतो. जसे आम्हाला अनुवाद 8 अध्याय 2 वचनात आम्हाला आढळते, देवाने इस्रायल लोकांना 40 वर्षे रानांतून नेले, त्यांचं हृदयात काय आहे पारखावं, त्यांचे हृदय नम्र करावी म्हणून. आम्ही पाहतो शल्मोनाला देवाने सर्व काही वैभव दिलं होतं, परंतु शल्मोनाची पारख करण्यासाठी की शल्मोन नक्की काय निवडतो, त्याला धनसंपत्ती हवी आहे, मान हवा आहे की नक्की काय हवं आहे. म्हणून 1 राजे 3 अध्याय 5 वचनात आम्ही पाहतो शल्मोन आणि देवाजवळ प्रार्थना करून त्याने धन संपत्ती मागितली नाही तर परमेश्वराचं ज्ञान मागितलं. लक्षात घ्या, देव पारखतो. देवाला माणसाची पारख करणे आवडते, कारण देव माणसाचे शब्द पाहत नाही, हृदय पाहतो. देवाने अब्राहमाला म्हटले तू आपला पुत्र, एकुलता एक पुत्र इसाक माझ्यासाठी अर्पण कर, आणि अब्राहम तयार झाला. अब्राहमाने आपला मुलगा इसाक याला वेदीवर रचले देखील. आणि तेव्हा परमेश्वराची वाणी त्याला आली की आता मला कळले की तू देवाचे भय धरतो. देव मनुष्याला पारखीत असतो. या ठिकाणी संदेष्टाला, खोट्या व्यक्तीला, खोट्या प्रचारकाला उभं करून देव बाकीच्या सर्व लोकांची परीक्षा घेत आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. संदेष्टाची भूमिका तुम्हाला आणि आम्हाला समजणं फार आवश्यक आहे. संदेष्टा हा एक असा व्यक्ती असतो जो देवाकडून संदेश देत असतो, कारण तो देवाला ओळखतो. तो देवाचा बोलणारा एक व्यक्ती आहे, ही त्याची प्रमुख भूमिका आहे. तो देवाबरोबर विश्वासयुक्तपणे चालत असतो. तो देवाची वाणी जी ऐकतो तीच कळवीत असतो. त्यामध्ये आपल्या स्वतःचे कोणतेही मत घालत नसतो. देवाच्या शब्दांतून काही काढत नसतो. त्यात काहीच बदल करीत नसतो, कारण त्याला समजते की देवाच्या शब्दांतून काही एक उणे किंवा अधिक करण्याचा अधिकारच मला नाहीये. अर्थात हे देवाचे संदेश ते प्रार्थनेचे व्यक्ती असतात. अब्राहम जसा आम्ही पाहतो एक प्रार्थनेचा व्यक्ती होता. इर्मया, शमुवेल, मोशे हे प्रार्थनेचे व्यक्ती होते. हे देवाचे महान संदेष्टे होते. आम्ही पाहतो हे भविष्यवाणी संदेष्टा जो असतो त्याच्याकडे देवाची भविष्यवाणी असते. अर्थात पुढे काय होणार आहे हे जगाला माहित नाही, पण हा संदेष्टा जो असतो, जो देवाचा संदेष्टा असतो, तो भविष्यात काय होणार हे सांगत असतो. अर्थात देव अशा व्यक्तीला ही गोष्ट कळवित असतो आणि तो भविष्यवाणी करीतो. त्याची भविष्यवाणी 100% पूर्ण होते. लक्षात घ्या, कारण तो देवाकडून पाठविलेला संदेष्टा असतो. देवाचा संदेष्टा त्याच्याकडे thus saith the Lord, प्रभू परमेश्वर असे म्हणतो अशी वाणी त्याच्याकडे असते, कारण देवाकडूनच त्याला तो संदेश प्राप्त झालेला असतो. हा व्यक्ती जो असतो हा स्वतःच्या इच्छेनुसार संदेष्टा बनत नसतो, देवच त्याला नेमतो. आणि अशाच पद्धतीने देवाने संदेष्टाची ही अशाच प्रकारे निवड मातेच्या उदरापासून केलेली असते. संदेष्टा जो असतो त्याच्याकडे देवाच्या वचनाचा उलगडा असतो. तो देवाचं दैवी प्रकाशन आपल्या लोकांना कळवित असतो आणि देवाच्या वचनाची ओळख
देवाच्या लोकांना त्या संदेशाच्या द्वारे कळते. अर्थात संदेशाचे सर्वात प्रमुख आणि मोठे काम हे आहे की पापाचा धिक्कार त्याने करावा. अनीतिमान लोकांना, पापी व्यक्तींना पश्चातापाद्वारे देवाच्या सत्य वचनाकडे वळवावे. संदेश जो असतो हा देवाच्या सत्य वचनाकडे, खऱ्या शिकवणुकीकडे लोकांना आणत असतो. म्हणून संदेशाचे काम आम्ही ओळखलं पाहिजे, कारण संदेशा देवाची इच्छा आपल्या लोकांना कळवित असतो. म्हणूनच माझ्या प्रिय भावा बहिणीनो, खऱ्या संदेशाची ओळख आम्हाला होणं गरजेची आहे. आमच्या लावदिकिया कलिसिया युगासाठी देवाने आपला एक संदेशा पाठविला, ज्याचं नाव विल्यम मॅरियन ब्रॅनम आहे. त्याच्याद्वारे देवाने जी भविष्यवाणी केल्या त्या 100% पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्या भविष्यवाणी एकही खोटी ठरलेली नाही. देवाचा संदेशा देवाचं मुख असतो, तो देवाची वाणी बोलत असतो, कारण देवाचं चिन्ह, चमत्कार, अद्भुते, स्वप्न त्याच्याद्वारे प्रकट होतात, कारण देवाच्या आत्म्याची साथ, सहाय्य त्याच्याबरोबर असते, कारण देवाने त्याला पाठविलेले असते. अनुवादाचं पुस्तक याचा 18वा अध्याय याचा 21 आणि 22 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे? असा विचार तुझ्या मनात आला तर कोणी संदेशा परमेश्वराच्या नावाने काही बोलला. बघा, अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने संदेश देत आहेत, त्याप्रमाणे घडले नाही, लक्षात घ्या, किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे. तो संदेशा उन्मत्त होऊन बोलला आहे, तू त्याची भीती बाळगू नकोस. अर्थात त्या ठिकाणी आम्हाला हे आढळत आहे की एखाद्या व्यक्तीने संदेशा म्हणून ही भविष्यवाणी केलेली आहे. एखाद्या व्यक्तीने भविष्यवाणी केलेली आहे, परंतु ती खोटी ठरलेली आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट कायम पारखणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीने भविष्यवाणी केलेली आहे त्याची भविष्यवाणी 50% पूर्ण झाली असेल आणि 50% खोटी ठरली असेल तर तो खोटा संदेश आहे. त्याची 75% खोटी ठरली असेल तर तो खोटा संदेश आहे. त्याची 95% खरी ठरली असेल, 5% खोटी ठरली असेल तरी तो खोटा संदेश आहे. त्याची भविष्यवाणी 100% पूर्ण व्हायलाच हवी, तरच तो देवाचा संदेश आहे. तरीही आज कित्येक लोक जे स्वतःला ख्रिस्ती समजतात, भविष्यवाणी खोटी ठरली आहे तरीही ते त्याचे ऐकत राहतात, त्याला अनुसरत राहतात. ते या वचनाकडे, जे आम्ही आता अनुवाद 18 अध्यायात पाहिलं, 21 ते 22 वचन, या वचनाकडे पूर्णतः जाणून बुजून दुर्लक्ष करीतात व त्याला फिरवून बदलून टाकून त्याच्या अर्थाचा अनर्थ करून टाकतात. देवाने त्याच्या वचनात पुरेशा चेतावण्या आम्हाला देऊन ठेवलेल्या आहेत, परंतु का दिलेले आहेत? फसवणुकीपासून आम्ही वाचले जावे या उद्देशाने देवाने या चेतावण्या दिलेल्या आहेत. परंतु आज प्रश्न आहे, किती लोक देवाच्या आज्ञा पाळू इच्छितात? मत्ती शुभवर्तमान 7वा अध्याय याचं 21 आणि 22 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. मला प्रभुजी प्रभुजी अशा म्हणणाऱ्या प्रत्येकांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? हेच ते अनुवाद 13 अध्यायात दिलेले लोक आहेत. हेच लोक आहेत ज्यांच्याद्वारे आज लोक आकर्षित झाले. परंतु या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? यांनी महत्कृत्ये केली, यांनी भूते पण घालविली, यांनी अनेक भविष्यवाणी केल्या. परंतु तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्या पुढून निघून जा. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? अशा प्रकारची सर्व चिन्हे, चमत्कार केले खरे, परंतु या चमत्काराद्वारे देवाच्या वचनाला ते चिकटून राहिले नाहीत. मत्ती 5:45 अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानावर व अनीतिमानावर पाऊस पाडितो. रोमकरसपत्र 11 अध्याय 29 वचन म्हणते, गिफ्ट्स अँड कॉलिंग्स आर विदाउट रिपेंटन्स. म्हणजे काय? पश्चातापाविना देवाचे पाचारण आणि दाने वरदाने मनुष्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणूनच या ठिकाणी आम्ही पाहतो की अशा प्रकारची दानं या व्यक्तींना प्राप्त झालेली आहेत. लक्षात घ्या, आम्ही पाहतो की मोशेला ज्या वेळेला परमेश्वराने मिस्र देशात इस्रायल लोकांना सोडविण्यासाठी पाठवलं, त्यावेळेला यान्नेस आणि याब्रेनिस
त्या ठिकाणी आम्हाला आढळतात, ज्यांनी मोशेला ते आडवे आलेले आहेत. मोशे समोर त्यांनी चिन्हे चमत्कार केलेले आहेत. अनुवादाचं पुस्तक 13 अध्याय 4 वचन, तुम्ही आपला देव परमेश्वर याला अनुसरावे. पहिली गोष्ट त्याचे भय धरावे. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट त्याच्या आज्ञा पाळाव्या. चौथी गोष्ट त्याची वाणी ऐकावी. पाचवी गोष्ट त्याची सेवा करावी. आणि सहावी गोष्ट त्यालाच चिकटून राहावे. चौथ्या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत देवाने सूचना दिलेली आहे की देवाच्या वचनालाच तुम्ही स्थान दिलं पाहिजे. देवच तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. तुम्ही त्याचेच भय धरावे, त्याला अनुसरावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याचीच वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी, त्यालाच चिकटून राहावे. हे देव तुम्हानी आम्हाकडून अपेक्षा करीत आहे. 5वं वचन, त्या संदेष्टाला किंवा स्वप्न पाहणाऱ्याला जीवे मारावे. लक्षात घ्या, या ठिकाणी आता तो संदेष्टा ज्याची आजच्या जगामध्ये वाहवा चालू आहे, जे आज लोक त्याच्या मागे अनुसरत आहेत, अनुयायी बनले आहेत, त्यांच्या सेवकाईला मदत करत आहेत आणि त्याच्यासाठी आपला पैसा खर्च करत आहेत, आपला वेळ देत आहे. आणि देव या ठिकाणी त्या व्यक्तीला पारखून म्हणत आहे विश्वासणाऱ्या व्यक्तींना की त्या संदेशाला तुम्ही जीवे मारावे. आता या ठिकाणी देवाचं वचन 5वं वचन आम्हाला शिकविते की त्या व्यक्तीला ठार मारावी. अर्थात आम्हाला काही ठार मारायचं नाही, ही मोशेद्वारे आज्ञा होती. पण आज नवीन करारात आमच्यासाठी हा संदेश काय आहे? आम्ही त्या व्यक्तीला ओळखावे व त्याच्यापासून आपल्या स्वतःला अलिप्त करावे, वेगळे करावे. त्याच्या प्रभावाखाली यापुढे येता कामा नये, हा याचा अर्थ आहे. कारण तो व्यक्ती देवाच्या वचनानुसार बंडखोर व्यक्ती आहे. म्हणून आता आम्हा विश्वासणाऱ्यांचे त्या व्यक्तीशी काही एक काम नाही, कारण तो देवाच्या वचनाविरुद्ध शिकवत आहे. देवाने दिलेली ही महान चेतावणी आहे. ती जर कोणी पाळील तर तो कधीच फसणार नाही. 5वं वचन, कारण यहोवा तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हाला मिस्र देशांतून बाहेर आणले व दास्य गृहांतून सोडविले, त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हाला फितवितो. देवापासून, एका खऱ्या देवापासून तो तुम्हाला फितवितो. म्हणजे देव वचन आहे, वचनापासून दुसऱ्या वचनाकडे, दुसऱ्या एका शब्दाकडे वळविणे म्हणजे फितविणे. जसं एदेन बागेमध्ये हव्वेला सर्पाकडून फितविण्यात आलं, त्यावेळेला आम्हाला दिसते की सर्प हव्वे पुढे अशा प्रकारे वचनात भेसळ करून आला होता की जेणेकरून हव्वेला देवाच्या मार्गातनं बहकवावे, फसवावे. लक्षात घ्या. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. म्हणजे हा व्यक्ती ख्रिस्त विरोधकाकडे घेऊन जात आहे. थेसलोनिकरास दुसरे पत्र याचा 2 अध्याय 9 आणि 10 वचन मी आपण पुढे वाचत आहे. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावयाची ती धरली नाही. त्यामुळे लक्षात घ्या, सत्याची आवड जे धरत नाहीत असे व्यक्ती फसविले जातात, असे व्यक्ती भ्रांतीमध्ये सापडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितिमानाचे येणे होईल. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? ही एक भविष्यवाणी संत पौलाद्वारे देण्यात आलेली आहे की खोटी चिन्हे, खोटी महत्कृत्ये आणि अद्भुते ही सैतानी आत्म्याला, ख्रिस्त विरोधी आत्म्याला करण्याची सामर्थ्य प्रदान करण्यात आलेलं आहे. करंथीकरास दुसरे पत्र याचा 11 अध्याय आणि याचं वचन 14 मी आपण पुढे वाचत आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतान ही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. अर्थात सैतान जो आहे, जो लुसिफर, ज्याच्याकडे सर्व दानवरदान आहेत, परंतु आज तो पतित दूत सैतान बनलेला आहे. म्हणजे आम्ही या ठिकाणी पाहतो की तो अशा प्रकारे चिन्हे, चमत्कार आणि अद्भुते करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतो. म्हणून देवाच्या लोकांना देवाच्या सत्याचं ज्ञान हवं, बायबलची माहिती हवी. देवाचं वचन या ठिकाणी अनुवादमध्ये म्हणते की हे जे प्रचारक आहेत हे तुम्हाला अन्य देवाकडे नेतात. आता आम्हाला ही गोष्ट पारखणे
आणि पाहणे फार आवश्यक आहे. आम्ही ज्या युगामध्ये आलेलो आहोत हे 7वं मंडळी युग आहे, अर्थात हे अंतिम युग आहे. आणि या 7वी मंडळी युगामध्ये ज्या वेळेला कृपेच्या कालखंडाचा अंत होईल त्यावेळेला ख्रिस्त विरोधक प्रकट होईल. म्हणजे गेल्या 7 मंडळी युगामध्ये ख्रिस्त विरोधी आत्म्याने कार्य करून आम्हाला आढळते की संपूर्ण जगामध्ये खोट्या शिकवणुकीच्या द्वारे गुंगी पसरवलेली आहे. आणि जगातील सर्व ख्रिस्ती जे सांप्रदायिक मंडळे आहेत त्यांना गुंगी देऊन आता असा एक काळ आलेला आहे ज्यात तुम्ही आणि आम्ही आता प्रवेश करीत आहोत. ख्रिस्त विरोधक या जगात उभा राहणार आहे. ख्रिस्त विरोधक हा या जगाचं एक दैवत आहे. लक्षात घ्या, याच्याविषयी भविष्यवाणी तुम्हाला आणि आम्हाला देण्यात आलेली आहे. हे खोटे प्रचारक जे आहेत हे सर्व लोकांना वर्ल्ड काउन्सिल चर्च म्हणजे फेडरेशन ऑफ चर्चेसच्या नावाखाली जगातील सर्व वेगवेगळ्या ख्रिस्ती संप्रदायाला, वेगवेगळ्या ग्रुपला, वेगवेगळ्या प्रोटेस्टंट, रोमन कॅथलिक सर्वांना एका छत्राखाली एका युतीमध्ये आणत आहेत. हे सर्व कुठे चाललेले आहेत? हे सर्व ख्रिस्त विरोधकाची प्रार्थना करणार आहेत, त्याचे भजन करणार आहेत, त्याला नमन करणार आहेत. लक्षात घ्या. आणि हे सर्व कोणाद्वारे होत आहे? या प्रचारकांच्या द्वारे. हे प्रचारक जे आहेत हे अशा प्रकारे लोकांना फसवित आहेत आणि ख्रिस्त विरोधकाचं शिक्षण ते स्वीकारत आहेत, त्यांना मान्य आहे, तडजोड करत आहेत. ख्रिस्त विरोधकाला नमन करण्याची त्यांची तयारी झाली आहे. हा ख्रिस्त विरोधक जो आहे हा अन्य येशू आहे. बघा, कोरिन्थिकरास दुसरे पत्र 11 अध्याय याच्या 2 आणि 3 वचनात आम्हाला असे आढळते, जसे हव्वेला सर्पाने ठकविले आणि तिचे मन भ्रष्ट केले, पण आता ख्रिस्त विरोधक एक पुरुष म्हणून प्रकट होणार आहे. याची भविष्यवाणी 2 थेसलोनिकरास पत्र 2 अध्यायात एकदम स्पष्ट दिलेली आहे. तो व्यक्ती आपल्या स्वतःला देव म्हणून म्हणणार आहे आणि संपूर्ण जगावर तो जबरदस्ती करून आपल्याला देव म्हणवून घ्यायला लावणार आहे. आणि प्रकटीकरण याचा 13व्या अध्यायामध्ये भविष्यवाणी दिलेली आहे की संपूर्ण जगातील लोक ख्रिस्त विरोधकाला नमन करतील. प्रकटीकरण 13 अध्याय 8व्या वचनात ही भविष्यवाणी दिलेली आहे. प्रकटीकरण 17 अध्याय 8व्या वचनात ही भविष्यवाणी दिलेली आहे की ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात नाहीत असे सर्व पृथ्वीवरील लोक त्याला नमन करतील. केवळ देवाचे निवडलेले लोक ख्रिस्त विरोधकाच्या पायी पडणार नाहीत. ख्रिस्त विरोधक एक पुरुष, एक व्यक्ती म्हणून या जगामध्ये सर्व धर्मियांना एकाच छत्राखाली आणेल आणि देवाच्या मंदिरात तो बसेल आणि संपूर्ण जगावर त्याचा प्रभाव एवढा असेल की संपूर्ण जग ख्रिस्त येशूला नाकारेल. आज आम्हाला काय आढळत आहे? मंडळामध्ये पवित्र आत्म्याचं नेतृत्व संपूर्णता काढून मनुष्याला त्या ठिकाणी नेतृत्व करण्यास दिलेलं आहे. हे फार मोठं महापाप आहे. परंतु या ठिकाणी आता दुसरी घटना घडत आहे आजच्या या काळामध्ये. ती ही आहे की देवाचं सत्य वचन जे आमच्यासाठी संदेशाद्वारे प्रकट करण्यात आलेलं आहे ते पूर्ण वचन त्याचा खून केला जाईल. बघा, ख्रिस्त विरोधी आत्मा हा धार्मिक आत्मा आहे आणि जसा शास्त्री फरुशी लोकांनी येशू ख्रिस्त याला क्रुसावर दिले होते, ते धार्मिक व्यक्ती होते. ख्रिस्त विरोधक देखील धार्मिक आत्म्यानेच येईल आणि ते येशू ख्रिस्ताला दुसऱ्यांदा क्रुसावर खिळतील आणि ज्या वेळेला ते क्रुसावर खिळतील त्यावेळेलाच मोठा भूमिकंप या जगात होईल आणि कृपेच्या कालखंडाची समाप्ती होऊन महासंकटाचा अत्यंत क्लेशदायक अशा काळाला सुरुवात होईल. ही गोष्ट आता लवकरच घडत आहे. तुम्ही आणि आम्ही ओव्हरलॅपिंग वेळेमध्ये पोहोचलो आहोत. जसं आम्ही पाहत आहोत की एदेन बागेमध्ये सर्प हव्वेकडे आला तेव्हा सर्पामध्ये सैतान देहधारी झाला होता. येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला यहुदा इस्करियोतमध्ये सैतान देहधारी झाला होता. आज येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेला हाच ख्रिस्त विरोधक नाशाचा पुत्र जो अथांग डोहांतून आलेला आहे हा संपूर्ण जगाचा राज्यकर्ता बनणार आहे. ही गोष्ट ख्रिस्ताच्या मंडळीच्या स्वर्गरोहणानंतर घडेल. परंतु स्वर्गरोहणात कोण जातील? आज तुम्हाला आणि आम्हाला जागे होण्याची गरज आहे. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, मित्रांनो, उठा
आणि जागे व्हा. स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर या. कृपेचा कालखंड म्हणजे कृपेचे द्वार बंद होत आहे. वेळ जवळजवळ संपलीच आहे. स्वतःला तपासण्याची गरज आहे. संत पौल म्हणतो की ख्रिस्त येशू माझ्यामध्ये आहे ना असे तुम्ही स्वतःविषयी समजता ना, नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. प्रिय भाऊ बहिणीनो, काय तुम्ही अजूनही देवाच्या राज्याबाहेर आहात काय? येशू ख्रिस्ताला शोधा. त्याला तुमचा आश्रय बनवा. तो तुमचा तारणदुर्ग आहे. वेळ आहे तिथपर्यंत त्याच्याकडे या. एकदा वेळ संपली की कोणालाही संधी मिळणार नाही. आजचा संदेश यावर तुम्ही विश्वास करा. हा संदेश तुमच्या पुढे गांभीर्याने मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याचं महत्व तुम्ही समजून घ्या. फसवणुकीच्या हर एक प्रकारापासून बाहेर या. ख्रिस्ताकडे पश्चाताप करा. बायबल वाचा. त्याच्याकडे रोज प्रार्थना करा. आपली देवाबरोबर जवळीक साधा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या सर्वांसंगती कायम राहो. आमेन. हालेलुया.